नमस्कार मंडळी. कुक क्राफ्ट अँड क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. चकली म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती पारंपरिक भाजणीची चकली. पण कधीकधी भाजणी करायला वेळ नसतो किंवा ऐनवेळी भाजणीचे प्रमाण चुकण्याची भीती असते. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत अगदी नवशिक्यांनी जरी पहिल्यांदा बनवली तरी 100% परफेक्ट होणारी उडीद डाळ आणि तांदळाच्या पिठाची इन्स्टंट चकली. ही चकली महिनाभर आहे तशीच काटेरी आणि कडक कुरकुरीत राहते. मऊ अजिबात पडत नाही. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या या रेसिपीला. सगळ्यात आधी अर्धा कप उडीद डाळ आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. ही डाळ आपल्याला आधी भिजत घालण्याची अजिबात गरज नाही. ती कुकरमध्ये थेट छान शिजते. आता या धुतलेल्या डाळीमध्ये आपण साधारण 1.5 कप पाणी घालूया आणि कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवर याच्या आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, जेणेकरून डाळ अगदी मऊसूत शिजेल. कुकर पूर्ण थंड झाल्यावर आपण डाळ बाहेर काढूया. तुम्ही पाहू शकता डाळ अगदी छान शिजलेली आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यात सगळ्यात आधी तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा जिरे घालून घेऊया. डाळ घालण्यापूर्वी आपण ही मिरची आणि जिरे मिक्सरला थोडे फिरवून म्हणजेच जाडसर वाटून घेणार आहोत. यामुळे काय होतं तर मिरचीचे थोडे मोठे तुकडे किंवा बिया राहत नाहीत आणि मिरची छान बारीक होते. आता या वाटलेल्या मिरची जिऱ्यामध्येच आपण जी कुकरला उडीद डाळ शिजवून घेतली होती ती घालूया आणि डाळ पूर्ण थंड झाल्यावरच यात घालायची आहे. आता पाणी न घालता पुन्हा एकदा मिक्सरला छान फिरवून घेऊया. तर अशा पद्धतीने आपल्याला अगदी मऊ पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता एका मोठ्या परातीत आपल्याला 2 कप तांदळाचे पीठ चाळून घ्यायचे आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा काळे तीळ आणि अर्धा चमचा पांढरे तीळ घातलेले आहे. तुमच्याकडे काळे तीळ नसेल तरी काही हरकत नाही, पांढरे तीळ घातले तरी चालेल. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे. हळद जास्त घालू नका. हळद जर जास्त घातली तर चकली तळताना लाल पडू शकते. आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 चमचे हलके गरम तेलाचे मोहन घालायचे आहे. तेलाचं मोहन घालताना ते अगदी प्रमाणातच घालावं. जास्त तेल झाले तर चकली तेलात विरघळू शकते. हे तेल पिठाला हाताने छान चोळून घेऊया. चकली परफेक्ट खुसखुशीत होण्यासाठी ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे तेलाचे प्रमाण अजिबात जास्त व्हायला नको. जर मोहन खूप जास्त पडलं तर चकल्या तेलात सोडल्या सोडल्या विरघळू शकतात किंवा खूप जास्त तेल पितात. यानंतर आपण तयार केलेली उडीद डाळ आणि मिरचीची पेस्ट पिठात घालूया. सुरुवातीला पाण्याचा वापर न करता या पेस्टमध्येच पीठ व्यवस्थित एकजीव करायचे आहे. पाण्याची गरज पडत नाही, पण पडलीच तर त्यानंतर आवश्यकतेनुसार अगदी थोडे थोडे कोमट पाणी शिंपडून चकलीसाठी छान घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. पीठ जास्त सैल झाले तर चकलीला काटे येत नाहीत आणि ती तेलकट होते आणि जर जास्त कोरडे राहिले तर चकली सोऱ्यातून पाडताना तुटते. त्यामुळे पिठाचा टेक्स्चर अगदी परफेक्ट आणि मध्यम घट्ट असावा. हे बघा अशा पद्धतीने. आता हे मळलेले पीठ आपल्याला 10 मिनिटे झाकून ठेवायचे आहे. 10 मिनिटांनंतर पिठाचा एक लांबट गोळा करून घेऊया आणि चकलीच्या साच्याला आतून आपण थोडे तेल लावून घेऊया, जेणेकरून पीठ चिकटणार नाही. आता साच्यामध्ये पिठाचा गोळा गच्च भरून घ्यायचा आहे, जेणेकरून आत हवा राहणार नाही आणि चकली सलग पडेल. आता एका बटर पेपरवर किंवा ताटाला छान तेल लावून त्यावर गोल गोल फिरवत मस्त काटेरी चकल्या पाडून घ्यायच्या आहे आणि चकली पाडून झाली की तिचे सुरुवातीचे आणि शेवटचे टोक हलकेच बोटाने दाबून बंद करायचे आहे, म्हणजे ती तेलात सुटणार नाहीत. तुम्ही बघू शकता उडीद डाळीच्या उत्तम बाइंडिंगमुळे चकली कुठेही मध्येच तुटत नाही आहे आणि तिला काटे बघा किती सुंदर आणि टोकदार आले आहेत. आता सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे चकली तळणे. आता तेलात सावधपणे चकली सोडूया. कढईत जितक्या बसतील तितक्याच चकल्या टाका. जास्त गर्दी करू नका आणि सुरुवातीला 1 मिनिट चकलीला अजिबात झारा किंवा चमचा लावायचा नाही आहे, कारण ती खूप मऊ असते. 1 मिनिटांनी चकली हलकी होऊन वर आली की ती उलटून घेऊया आणि आता मध्यम आचेवर छान दोन्ही बाजूंनी चकली तळून घ्यायची आहे. जेव्हा तेलाचे बुडबुडे पूर्णपणे कमी होतील आणि चकली कढईच्या तळाशी बसेल
तेव्हा समजावे की आपली चकली आतपर्यंत परफेक्ट तळली गेली आहे. आता आपण ती बाहेर काढून घेऊया. चकली तळताना एक गोष्ट लक्षात असू द्या, तेल खूप जास्त कडकडीत तापले असेल तर चकली वरून लगेच लाल होईल आणि आतून कच्ची राहील. आणि जर तेल थंड असेल तर चकली तेल पिऊन मऊ पडेल. त्यामुळे कढईत तेल नेहमी मध्यम गरम करून घ्यायचे आहे, त्यानंतरच आपल्याला चकली तळून घ्यायची आहे. तर मंडळी, तयार आहेत आपल्या उडीद डाळीच्या परफेक्ट काटेरी आणि कुरकुरीत चकल्या. तुम्ही पाहतच आहात रंग किती सुंदर आलाय आणि तेलही अजिबात धरलेलं नाही आहे. या चकल्या पूर्ण थंड झाल्यावर एअरटाईट डब्यात भरून ठेवा आणि त्या महिनाभर छान राहतात. ही सोपी रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कुक क्राफ्ट क्रिएशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि टेस्टी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.